नमस्कार मंडळी. वजन वाढल्यानंतर अनेक जण कमी खाणे, उपाशी राहणे किंवा वेगवेगळे डाएट करण्याचा प्रयत्न करतात. पण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते. आपल्या रोजच्या आहारात पोटभर तृप्ती देणारे, प्रथिने आणि फायबर असलेले पौष्टिक पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 30 पदार्थ आणि खाद्यपदार्थांचे पर्याय पाहणार आहोत, जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहाराचा भाग बनवता येतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. अंडी. अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. नाश्त्यामध्ये उकडलेले अंडे किंवा कमी तेलात बनवलेले अंड्याचे पदार्थ घेतल्यास बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत मिळते. मात्र अंड्यांबरोबर भरपूर तेल, बटर किंवा चीज वापरणे टाळा. 2. मूग डाळ. मूग डाळमध्ये प्रथिने आणि फायबर असते. त्यामुळे मूग डाळीची आमटी, मूग खिचडी किंवा मोड आलेले मूग आपल्या आहारात योग्य प्रमाणात घेता येतात. जास्त तेल किंवा तूप न वापरता बनवलेली मूग डाळ वजन नियंत्रणासाठी चांगला पर्याय ठरू शकते. 3. मोड आलेले कडधान्य. मोड आलेले मूग, मटकी किंवा इतर कडधान्यांपासून बनवलेली उसळ किंवा कोशिंबीर पोटभराची असते. यात फायबर आणि वनस्पतीजन्य प्रथिने मिळतात. त्यामुळे मधल्या वेळेच्या भुकेसाठी तळलेले पदार्थ खाण्याऐवजी मोड आलेल्या कडधान्यांचा पर्याय निवडता येतो. 4. चणे. उकडलेले किंवा भिजवलेले चणे हे पोटभरीचे खाद्य आहे. त्यामुळे प्रथिने आणि फायबर असल्यामुळे तृप्ती वाढवण्यास मदत होते. मात्र चण्याची चाट बनवताना शेव, तळलेले पदार्थ किंवा जास्त सॉस वापरण्याऐवजी कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, लिंबू आणि मसाले वापरा. 5. ओट्स. ओट्समध्ये फायबर असते आणि ते नाश्त्यासाठी वापरता येतात. दूध, दही किंवा भाज्यांसोबत साधे ओट्स बनवणे हा चांगला पर्याय आहे. मात्र फ्लेवर ओट्समध्ये साखर जास्त असू शकते. त्यामुळे लेबल तपासणे महत्त्वाचे आहे. 6. भाज्या. वजन कमी करत असताना विविध प्रकारच्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. पालक, मेथी, दुधी भोपळा, कारले, भेंडी, फ्लावर, कोबी, गाजर, काकडी अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने खाता येतात. भाज्यांमधील फायबर आणि पाण्याचे प्रमाण आहाराला अधिक तृप्त करणारे बनवते. 7. हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्या आहारात नियमितपणे घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये विविध जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळते. मात्र पालेभाजी बनवताना तेलाचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. 8. काकडी. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती हलकी असते. जेवणासोबत काकडीची कोशिंबीर किंवा सॅलड घेतल्याने जेवणात भाज्यांचा समावेश वाढतो. मात्र फक्त काकडी खाऊन जेवण टाळणे योग्य नाही. 9. टोमॅटो. टोमॅटोचा वापर सॅलड, भाजी किंवा सूपमध्ये करता येतो. त्यात कमी प्रमाणात कॅलरी असतात आणि तो आहारात चव वाढवतो. त्यामुळे जास्त तेलकट सॉस किंवा ड्रेसिंग वापरण्याऐवजी टोमॅटो, लिंबू आणि मसाल्यांचा वापर करावा. 10. सफरचंद. गोड पदार्थ किंवा बिस्किटांऐवजी संपूर्ण फळ म्हणून सफरचंद घेता येतो. फळातील फायबर आणि पाण्यामुळे ते अधिक तृप्त करणारे ठरू शकते. मात्र फळांचा ज्यूस करण्याऐवजी संपूर्ण फळ चावून खाणे योग्य. 11. पेरू. पेरू हा फायबरयुक्त फळांचा चांगला पर्याय आहे. मधल्या वेळेच्या भुकेसाठी पेरू खाल्ल्यास तळलेले किंवा पॅकेज स्नॅक खाणे टाळण्यास मदत होऊ शकते. त्यावर अतिरिक्त साखर किंवा गोड पदार्थ घालण्याची गरज नाही. 12. संत्री आणि मोसंबी. संत्री किंवा मोसंबी यांसारखी संपूर्ण फळे आहारात घेता येतात. त्यामध्ये पाणी आणि फायबर मिळते. मात्र वजन कमी करण्यासाठी फळांचा रस मोठ्या प्रमाणात पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाण्याला प्राधान्य द्या. 13. पपई. पपई हा हलका आणि पौष्टिक फळांचा पर्याय आहे. नाश्त्याला किंवा मधल्या वेळेच्या स्नॅक म्हणून योग्य प्रमाणात पपई घेता येते. मात्र कोणतेही एक फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होत नाही हे लक्षात ठेवा. 14. दही. साखर न घातलेले साधे दही प्रथिने आणि कॅल्शियमचा स्रोत असू शकते.
दुपारच्या जेवणासोबत किंवा स्नॅक म्हणून दही घेता येते. फ्लेवर किंवा खूप साखर असलेले दही घेताना सावध राहा. 15. पनीर. पनीरमध्ये प्रथिने असतात आणि ते शाकाहारी आहारात उपयोगी ठरू शकते. मात्र पनीरचे प्रमाण आणि ते बनवताना वापरलेले तेल महत्त्वाचे आहे. तळलेले पनीर किंवा क्रीमयुक्त ग्रेव्हीऐवजी भाज्यांसोबत कमी तेलात बनवलेले पनीर निवडा. जास्त करून पनीर घरी बनवण्याचा प्रयत्न करा. 16. डाळी. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ अशा डाळी आहारातील प्रथिने आणि फायबर वाढवण्यास मदत करतात. रोजच्या जेवणात डाळ, आमटी किंवा उसळीचा समावेश करा. डाळीत जास्त तेलाची फोडणी करण्याऐवजी मर्यादित तेल वापरा. शक्य असल्यास रोजच्या जेवणात तूप वापरा. 17. राजमा. राजमामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि फायबर असते. राजमा भात खाताना भाताचे प्रमाण नियंत्रणात ठेवून राजम्याचे प्रमाण आणि सोबत भाज्यांचे प्रमाण वाढवता येते. जास्त क्रीम किंवा तेल वापरून राजमा बनवणे टाळा. 18. मसूर. मसूर डाळ पटकन शिजते आणि प्रथिने व फायबर मिळवून देणारा चांगला पर्याय आहे. मसूरची डाळ सूप किंवा खिचडी आहारात घेता येते. विशेषतः तळलेल्या पदार्थांऐवजी डाळीचे पदार्थ निवडणे कधीही चांगले. 19. भाकरी किंवा संपूर्ण धान्य. वजन कमी करताना भाकरी किंवा पोळी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीसारख्या संपूर्ण धान्याचा योग्य प्रमाणात वापर करता येतो. मात्र पोळी किंवा भाकरीसोबत भाजी, डाळ आणि सॅलड यांचा समतोल ठेवणे महत्त्वाचेच आहे. 20. नाचणी. नाचणीमध्ये फायबर आणि विविध पोषक घटक असतात. नाचणीची भाकरी किंवा योग्य प्रमाणात नाचणीचे पदार्थ आहारात घेता येतात. मात्र नाचणीपासून बनवलेला पदार्थ म्हणजे आपोआप कमी कॅलरीचा पदार्थ असे नाही. त्यात साखर, तूप किंवा तेल किती आहे हेही महत्त्वाचे आहे. 21. जवस. जवसामध्ये फायबर आणि आरोग्यास उपयुक्त चरबी असते. जवसाची पूड योग्य प्रमाणात दही, कोशिंबीर किंवा इतर पदार्थांमध्ये घालता येते. मात्र कोणतेही बियाणे जास्त प्रमाणात खाण्याची गरज नाही. 22. चिया सीड्स. चिया सीड्समध्ये फायबर असते आणि ते पाण्यात भिजवल्यानंतर फुगतात. त्यामुळे दही किंवा ओट्ससोबत थोड्या प्रमाणात घेता येतात. पण चिया सीड्स हा वजन कमी करण्याचा जादुई उपाय नाही. संपूर्ण आहार महत्त्वाचा आहे. 23. बदाम. बदामामध्ये प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी चरबी असते. त्यामुळे थोड्या प्रमाणात बदाम स्नॅक म्हणून घेता येतात. मात्र बदाम पौष्टिक असले तरी त्यात ऊर्जा जास्त असल्यामुळे मूठभर किंवा मोठ्या प्रमाणात खाणे टाळा. 24. अक्रोड. अक्रोडमध्ये आरोग्यदायी चरबी आणि इतर पोषक घटक असतात. योग्य प्रमाणात अक्रोड आहाराचा भाग बनवता येतो. मात्र वजन कमी करण्यासाठी ड्रायफ्रूट्स अमर्यादित खाणे योग्य नाही. 25. सूप. भाज्यांचे साधे सूप हे हलके आणि पौष्टिक पर्याय असू शकतो. सूपमध्ये विविध भाज्या आणि काही प्रथिने असतील तर ते अधिक तृप्त करणारे बनते. मात्र क्रीम, बटर, जास्त कॉर्नफ्लॉवर किंवा जास्त मीठ असलेले सूप नियमितपणे खाणे टाळा. 26. पाणी. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात पाण्याचे महत्त्व दुर्लक्षित करू नका. पुरेसे पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे आणि कधीकधी तहान आणि भूक यामध्ये गोंधळ होऊ शकतो. मात्र किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज, हवामान आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. 27. साखरयुक्त पेय कमी करा. वजन कमी करण्यासाठी फक्त काय खायचे हेच नाही तर काय कमी करायचे हेही महत्त्वाचे आहे. शीतपेय, गोड पॅकेज ज्यूस, जास्त साखर असलेला चहा, कॉफी यांचे सेवन कमी केल्याने एकूण कॅलरी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्याऐवजी साधे पाणी किंवा साखर न घातलेले पेय निवडता येतात. 28. तळलेले पदार्थ मर्यादित करा. समोसा, भजी, वडापाव, पुरी आणि इतर तळलेले पदार्थ चविष्ट असले तरी त्यामध्ये तेल आणि कॅलरी जास्त असू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात त्यांचे प्रमाण आणि वारंवारता कमी करा. पूर्ण बंद करण्याऐवजी योग्य नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी अधिक महत्त्वाचे असते. 29. प्रत्येक जेवणात प्रथिने आणि फायबर ठेवा. वजन कमी करण्यासाठी एखादा एकच पदार्थ शोधण्यापेक्षा प्रत्येक जेवण संतुलित ठेवणे
अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ डाळ किंवा कडधान्यांसोबत भाजी आणि सॅलड, तसेच योग्य प्रमाणात पोळी किंवा भाकरी असा आहार ठेवता येतो. त्यामुळे जेवण अधिक संतुलित आणि तृप्त करणारे बनते. 30. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, वजन कमी करण्यासाठी कोणताही पदार्थ जादूने चरबी वितळवत नाही. आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी ऊर्जा मिळाली आणि त्यासोबत संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि सातत्य ठेवले तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे उपाशी राहण्याऐवजी योग्य पदार्थ योग्य प्रमाणात खा आणि हळूहळू निरोगी सवयी तयार करा. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. आपल्या ताटात योग्य पदार्थांचा समावेश करणे आणि त्याचे प्रमाण सांभाळणे महत्त्वाचे आहे. या 30 पैकी तुम्ही कोणते पदार्थ रोजच्या आहारात घेता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.